सुमेध म्हटलं का आता सुरुवात झाले असं बरोबर बोलली होती हे सुमेध तू पण आहे सरांची इच्छा आहे तू पण समोर आहे मी पण समोर आहे ना मैत्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. 28 वर्षाची मैत्री अशीच अमर राहो. धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार. आपण आला हा सोहळा धन्य केला आणि सरच्या हस्ते हा केकचं उद्घाटन होईल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही हैदराबादवरून आलो आम्ही आमच्या गावाले. तर त्यात ना मेजर साहेबाचा होता व गेट टुगेदर. 28 वर्षानंतर गेट टुगेदर आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो आहे ना. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर गेट टुगेदर आहे बा 28 वर्षानंतर 1997ची बॅच आहे बरं. हे 10व्या वर्गातली साहेबाची. तर चला मग मस्त गेट टुगेदरचा एन्जॉय घेऊ. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, मस्त साड्या बिड्या घातल्या आम्ही आणि फेटे बिटे घातले. हे फेटेवाले दादा आहेत. तुम्हाला जर समजा ऑर्डर जर द्यायची असेल तर या दादाचा नंबर मी इथं व्हिडिओमध्ये देतो, डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ना. तर बघू शकता सगळ्यांना फेटे घातले, पण मी काही घातला नाही बाबा. भयंकर इकडे गरमी आहे आपल्या महाराष्ट्रात. आमच्या इकडे हैदराबादमध्ये काही एवढी गरमी नाही, पण इकडे भयंकर गरमी आहे. तर मी काही फेटाबिटा घातल्या नाही. त्याच्यात हे एवढा लंबे केसन हे पा सऱ्या मस्त बसल्या मैत्रिणी मित्र. तर हे साहेबाच्या मैत्रिणी आहेत, हे इकडे मित्र आहेत. सगळे जमले 28 वर्षानंतर. कोणाच्या लेकराचे लग्न झाले, कोणाचे पोरं नोकरीवर लागले आणि मी इकडे बनवून राहिली ब्लॉग. आता जबरदस्त आहे ना. तर चला आता तुम्हाला सगळा ब्लॉग दाखवतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना. तर तुम्ही सांगा मित्रांनो, मी कशी दिसू राहिली, चांगली दिसू राहिली की नाही मी. मग काय तर फौजन एक नंबरच असते आहे की नाही. तसेच सोनटक्के सर यांना पण मी आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. सर्वांचे धन्यवाद आठवण ठेवल्याबद्दल. आमच्या साहेबाचे जे सर होते ना, तर त्यांनी ना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत वगैरे केलं, टीका वगैरे लागून हार अर्पण करून सगळा तो प्रोग्राम मस्त झाला. आणि मग झाले बा भाषणं चालू. आणि मग यायच्या झाल्या लहानपणीच्या ज्या गोष्टी आहेत ते सांगणं चालू. तर ऐका आता लहानपणीच्या याच्या गोष्टी, याच्या क्लासमधल्या गोष्टी कशा काय आहेत ते किस्सा एक मॅडम सांगते, तर तुम्ही ऐका आहे ना. नाविन्यता मिळाली आज, नाही तर मनातच दबलेलं होतं ते सगळं. आपल्या सरांमध्ये जसं आसोलकर सर, एम डी सर आणि एक राऊत सर जे आता नाही. राऊत सरांचं एक आठवण मला अजूनही आहे. म्हणजे सर जेव्हा कॉमेडी एक असं घेऊन आम्हाला जे शिकवायचे ना, सर सांगायचे म्हणजे आता मुलं हसली पाहिजे. गणित मला तर तसं मला तर जमतच नव्हतं, मी खूप घाबरत होती गणिताला. सरांची एक आठवण माझ्या मनात अजूनही आहे की सर म्हणायचे की हे बघा, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, बिंदू बिंदूला जोडलं की रेखा तयार होते. म्हणजे हा तुम्ही समजायचं नाही, मी कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत नाही, हे तुम्ही तुमच्या मनात बोलून तुम्ही हसत आहे. हे सरांची जी आठवण आहे ना, अजून ती तसंच म्हणजे आहे मनात. सगळ्या मास्तर लोकांना मस्त भाषणं गिषणं दिले आणि 3 वाजे लोक मस्त भाषणं चालले. मग लय काय भूक लागली होती, तुम्हाला काय सांगू, भयंकर भूक लागली. मग सरांच्या हस्ते मस्त केक वगैरे कापला आणि मग बसलो बा जेवण करायला. ह्या 5 जेवण पा, मस्त वांग्याची भाजी, वरण, बिट्ट्या, एक नंबर मोतीचूरचे लड्डू. म्हटलं घेशी ते खाऊन आता, कारण तिकडे हैदराबादमध्ये काही वांग्याची भाजी भेटत नाही बा, इकडेच भेटते. चला या मोतीचूरचा लड्डू खायला मस्त. आणि काय बसलो आम्ही. हे पा हे आमच्या साहेबाच्या मैत्रिणी क्लासमेट आणि मी बसली त्याच्यात नाही. हे पा मी बसली होती त्याच्यात नाही. आणि हे आमच्या इकडे जे त्याचे जे फ्रेंड्स आहेत ना, त्याच्या हे बाई समजा आहे ना. आणि इकडे जे त्याच्या क्लासमेट होते ना लेडीज त्या, आणि हे सगळे त्याचे क्लासमेट आहेत. बघू शकता सगळ्यात एक नंबर दिसतात मेजर साहेब, एकदम फिट. नाहीतर कोणाचे केस उडले, कोणाचं टकलं, कोणाच्या काय बाप्पा मथारीत दिसतात सगळेजण. पण आमचे मेजर साहेब एकदम टिकून दिसत जात. बघू शकता तुम्ही, पहा कशी पर्सनॅलिटी दिसते, जबरदस्त आहे ना. म्हणतात ना
असतील सारे मन मौजी पण लाखात माझा फौजी. तर असे दिसत जातो मेजर साहेब खतरनाक पा पर्सनॅलिटी पा आणि पा त्याच्या मैत्रिणीच वाढायला जातात मला इज्जतच वाढायला. हा काऊन मी दिसून नाही राहिली. बरं बरं वांग्याची भाजी घेऊ आपण. हा बरं बरं मग काय मस्त जेवण वगैरे केलं बा आणि मग भरली शेवटी मैफिल. मग मस्त बसून त्याच्या चालल्या चर्चा. तर चर्चा झाल्या आणि मग गेलो आम्ही घरी. मग इथंच हा व्हिडिओ मी समाप्त करतो. पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास ना व्हिडिओ लाईक नक्की करा आहे ना मित्रांनो. एक नंबर हा गेट टुगेदर झाला. बाय बाय. जय हिंद.